पक्षातील माजी आमदार अनेक पदाधिकारी साथ सोडत असताना उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक. 20 फेब्रुवारीला आमदारांची तर 25 फेब्रुवारीला खासदारांची बैठक. उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांचा आरोप. पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचाही खासदार संजय देशमुख यांचा आरोप. कृष्णा आंधळेला अजूनही अटक नाही. या पार्श्वभूमीवर मस्साजोगमध्ये आज बैठकीला धनंजय देशमुखही उपस्थित राहणार. बैठकीनंतर पुढची दिशा ठरवणार. राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं. सिंचन घोटाळ्याच्या आरोपाच्या वेळी मी राजीनामा दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपा आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक. धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची मागितली माहिती. कृषी विभागाला पत्र पाठवून सुरेश धसांची मागणी. सुरुवात तुम्ही केली, नियतीने शेवटही तुमचाच केला. मंत्री जयकुमार गोरेंची रामराजे नाईक निंबाळकरांवरती नाव न घेता टीका. काही दिवसांआधी रामराजेंनी ठेवलेल्या स्टेटसवरनं टीका केली. कणकवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश. रामू विखाळे यांनी सपत्नीक भाजपमध्ये प्रवेश केला. कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी धक्का. दापोली नगरपंचायतीतील 5 नगरसेवक वेगळा गट स्थापन करून शिंदेंच्या सेनेला पाठिंबा देणार. आमदार शशिकांत शिंदेंना धक्का. कोरेगावातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत. त्यामुळे 30 वर्षांनंतर रंगनाथ स्वामी निगडी ग्रामपंचायतीवरती भगवा फडकणार. शिवसेनेच्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय. आमदार नरेंद्र भोंडेकरांची माहिती. विधानसभा निहाय तयारी करण्याच्या एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्याची आमदार नरेंद्र भोंडेकरांची माहिती. एप्रिल-मे महिन्यामध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य. तर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची स्वबळाची भाषा. आगामी निवडणुका स्वबळावरती लढण्यास आमची हरकत नाही. संजय शिरसाटांचं वक्तव्य. आम्ही कमजोर नाही, पण निवडणुका महायुतीतच लढण्याचा आमचा मानस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर. आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार. तिरुपती बालाजीचंही दर्शन घेणार. सांगलीमध्ये जयंत पाटील यांच्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुपारी इस्लामपूरमध्ये. नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशियमचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती असणार होते, परंतु प्रकृती ठीक नसल्यामुळे आजचा दिवसभराचा कार्यक्रम रद्द. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मुंबई दौऱ्यावरती. दुपारी निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरण. कोविड काळामध्ये ठेवीदारांचे पैसे व्याजाने दिले. आरोपी हितेश मेहताची कबुली. या प्रकरणी व्यावसायिक धर्मेश पौन यालाही अटक. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि आणखी काही जणांना आज महिला आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरण. आर्थिक गुन्हे शाखेकडनं विकासक धर्मेश पौनला अटक. आरोपी हितेश मेहता आणि धर्मेश पौन यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. मालेगावात एसआयटी चौकशीत किती बांगलादेशी आढळले याचा एसआयटीने खुलासा करावा. मायनॉरिटी डिफेन्स कमिटीची मागणी. एसआयटी विरोधात मायनॉरिटी डिफेन्स कमिटी न्यायालयात जाणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जनता दरबार. जनता दरबारात हजारो लोकांच्या समस्यांचं निराकरण. एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला. भाडेवाढीनंतरही एसटीचं उत्पन्न अत्यल्पच. 3,200 ते 3,500 कोटी रुपयांची देणी थकली असल्याची माहिती. 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ठराव. राजकारण्यांच्या दर्जाहीन भाषेविषयी मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये ठराव. सर्व पक्षातील वाचाळवीरांना आवरण्याचं ठरावातनं आवाहन.
नागपुरामध्ये लोकल तेलाच्या डब्यावरती ब्रँडेड कंपनीचं स्टिकर लावून तेलाची विक्री. अदानी विल्मार कंपनीकडनं लोकांची फसवणूक. हुडकेश्वर परिसरामध्ये छापेमारी करत पोलिसांकडनं एकाला अटक. डोंगरीमध्ये अल्पवयीन मुलीचा गाल चावणाऱ्या विकृताला पोलिसांकडनं अटक. आरोपीच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. तुळजापूर शहरात ड्रग्ज घेऊन येणाऱ्या तिघांना तामलवाडी टोल नाक्यावरती अटक. मुंबईतील एका महिलेकडनं स्वतःसाठीच 45 ग्रॅम ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोपींचा कबुलीनामा. तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज विक्रीचं रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय. कुर्ल्यामध्ये 4 वर्षांच्या मुलीवरती अत्याचार केल्याप्रकरणी 2 अल्पवयीन मुलांवरती चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा. दोन्ही अल्पवयीन मुलांची रवानगी डोंगरी सुधारगृहात. मुंबईच्या रस्त्यांवर बेकायदेशीर दुचाकींच्या शर्यती. दुचाकी चालकांवरती कारवाई करत पोलिसांकडनं 52 दुचाकी जप्त. नवी मुंबईमध्ये शिक्षकाने अटल सेतूवरनं उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. वैभव पिंगळे असं उडी मारणाऱ्या शिक्षकाचं नाव. गेल्या काही दिवसांपासून वैभव पिंगळे ऑनलाईन सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्याची माहिती. बीडच्या केवराई पंचायत समिती कार्यालयातल्या जुन्या इमारतीला आग. आगीमध्ये जुने दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. समृद्धी महामार्गावरती वाशिमच्या वनोजा इंटरचेंज जवळ एक खासगी बस उलटली. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात. यवतमाळमध्ये गोवंश कत्तलीसाठी नेत असताना 14 गोवंशांची सुटका. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांवरती गुन्हे दाखल. जालन्यामध्ये इनोव्हा कारमधनं गायीची चोरी. गाय चोरतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. भंडाऱ्यामध्ये कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 25 जनावरांची सुटका. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले 2 आयशर ट्रक. अहिल्यानगरच्या सुपा, पारनेर, बेलवंडी आणि MIDC दरोड्यातील 3 आरोपींना अटक. आरोपींकडनं घरफोडींचे गुन्हे उघड. सांगलीच्या मिरजेमध्ये गांजा तस्करांवरती पोलिसांची कारवाई. कारवाईमध्ये 2 किलो गांजा जप्त. गांजा तस्कराला पोलिसांकडनं अटक. वाशिममध्ये फळ विक्रेत्याची ग्राहकाला चाकू दाखवत धमकी देतानाचा व्हिडिओही व्हायरल. मुजोर फेरीवाल्यावरती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. किल्ले शिवनेरीवरती आजपासून शिवजन्मोत्सवाला सुरुवात. राज्य पर्यटन विभागाच्या वतीने जुन्नर इथल्या शिवनेरी किल्ल्यावरती 17 ते 19 फेब्रुवारीपर्यंत शिवजन्मोत्सवाचं आयोजन. मालवणमधल्या शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार. तर शिवजयंतीच्या दिवशी पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये पुतळ्याच्या पायाभरणीला सुरुवात होणार. हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती जय्यत तयारी. मनमाडमध्ये शिवजयंतीनिमित्त गडकिल्ले बांधणी स्पर्धा. विद्यार्थ्यांनी साकारल्या 32 किल्ल्यांच्या प्रतिकृती. मनमाड शहर पोलीस आणि मनमाड नांदगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. धाराशिवमध्ये शिवजयंती उत्सवामध्ये गरजू विधवा महिलांना शेळ्यांचं वाटप. शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडनं शिवजयंतीनिमित्त 51 महिलांना शेळ्यांचं वाटप. दिल्ली साहित्य संमेलनासाठी 36 प्रकाशकांची 5 टन पुस्तकं ट्रकने पुण्याहून दिल्लीकडे रवाना. दिल्लीसारख्या ठिकाणी पुस्तकांच्या विक्रीबाबत शंका असल्यामुळे प्रकाशकांचा अल्प प्रतिसाद. मिरजेतल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या रुग्णालयामध्ये फेज आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन. राज्य सरकार लवकरच मिरजेमध्ये कॅन्सर केअर सेंटर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार. मुश्रीफांची माहिती. SCBC प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. त्यामुळे व्यावसायिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन जाहीर करा. धारावी बचाव आंदोलनाचा सरकारला इशारा. धारावी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत कायापालट होणार असला तरी धारावीकरांना अजूनही मास्टर प्लॅनची माहिती नाही.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा. मुनगंटीवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये देशातील 50 पर्यटन स्थळं ही राष्ट्रीय पर्यटन स्थळ विकसित करण्याची घोषणा केली. विक्टरी जुडो क्लबच्या वतीने डोंबिवलीतल्या स्टार कॉलनीमध्ये जुडो ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धेचं आयोजन. कल्याण डोंबिवलीच्या वेगवेगळ्या शाळेतल्या 200 जुडो स्पर्धकांनी भाग घेतला. मुंबईकरांना आजपासून पुन्हा एकदा गारव्याचा अनुभव. आजपासून तापमानात पुन्हा घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. तर दिवसा उष्णतेने मुंबईकर हैराण. नंदुरबार जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत. वाढत्या तापमानाचा फळपिकांना फटका. बुलढाण्यामध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमांची कालपासून तयारीला सुरुवात. रात्री झालेल्या एका कार्यक्रमामध्ये आमदार संजय गायकवाडांनी ठेका धरला. मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे महाकुंभसाठी विशेष गाड्या. भाविकांना विना व्यत्यय आणि सुखकर प्रवास अनुभवायला मिळावा यासाठी रेल्वेकडनं विशेष सेवा. शेअर बाजाराची घसरण सुरू. सेन्सेक्स 550 तर निफ्टी 180 अंकांनी खाली. जागतिक बाजारपेठेतील घसरणीचे भारतीय भांडवली बाजारावरही पडसाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.